नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, श्रावण महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि आपण श्रावण महिन्याच्या शेवटी पिठोरी अमावास्या आणि बैलपोळा हा सण साजरा करत असतो. बघा, बैलपोळा हा ग्रामीण भागामध्ये करण्याचा सण आहे, कारण तिकडे खऱ्या बैलांची पूजा केली जाते. पण आपण हा सण आता सगळीच जण साजरी करतो, पण आपण शहरात राहत असल्यामुळे आपण खऱ्या बैलाची पूजा करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण जे बाजारात मातीचे जे बैल जे मिळतात त्यांची जोडी आपण आणून आपण त्यांची बैलपोळ्याच्या दिवशी पूजाही करत असतो. त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी सकाळी 11:55 प्रारंभ होऊन ती शनिवारी सकाळी 11:30 वाजता ती समाप्त होत आहे. आता पिठोरी अमावस्या ही स्त्रियांना सौभाग्य देणारी आणि पुत्रपौत्र देणारी अमावस्या आहे. या दिवशी ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पूर्ण दिवस उपवास करून 64 योगिनींची पूजा करून हे व्रत साजरं करावं. आता उपवास तुम्हाला करायला जमला नाही तर या दिवशी नक्की 64 योगिनींची पूजा मात्र आपण नक्की करायची आहे. तर या दिवशी पूजा केल्याने आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभते आणि त्यांना सुख आणि समाधान आणि त्यांचे कायम रक्षण होते. ही प्रथा खूप वर्षांपूर्वीपासून चालू आलेली आहे, म्हणून प्रत्येक घरामध्ये आईनी ही पूजा केलीच पाहिजे किंवा ही पूजा केली जाते. आता पिठोरी अमावस्या का बरं म्हटलं जातं, कारण ह्या दिवशी पिठांचे दिवे तयार करून 64 योगिनींची पूजा केली जाते, त्यांना ओवाळलं जातं. त्याचबरोबर पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या अपत्यांना ओवाळायची प्रथा आहे, जेणेकरून त्यांना सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि त्यांचे कायम रक्षण होण्यासाठी प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येच्या दिवशी तेलाच्या दिव्याने आपल्या मुलांना किंवा मुलींना हे ओवाळायचं आहे. आता तुम्ही शुक्रवारी जी अमावस्या 11:30 लागणार आहे तर तुम्ही संध्याकाळी रात्रीपर्यंत ओवाळू शकता, किंवा जर त्या दिवशी तुम्हाला जमलं नाही तर शनिवारी 11:30च्या आत तुम्ही ओवाळणं करून घेऊ शकता. आता बघा, त्यामुळे तुमच्याकडे जर 64 योगिनींचं जर प्रिंट असेल किंवा जो कागद आपण जसं ज्योतीला लावतो तसं तुम्ही गुगलमधून सुद्धा काढू शकता. जर असेल तर अतिशय उत्तम, गुगलवरून सर्च करा, त्याचं प्रिंट करा, लॅमिनेट करा आणि ते चित्र तुम्हाला पिठोरी अमावस्या लागली की ते तुम्हाला तिथं जसं आपण ज्योतीची पूजा जशी करतो तसं ते चिटकवायचं आहे आणि कापसाचं वस्त्र, हळद, कुंकू, फुलं अर्पण करून तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा कुठलाही फळाचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या मुलांना किंवा मुलींना ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, सुख, समृद्धी, समाधानासाठी आणि त्यांचे कायम रक्षण व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून 64 योगिनींच्याकडे आपण प्रार्थना करायची आहे. आता ह्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे, कारण पिठोरी अमावस्या ही वर्षातनं एकदाच येते, त्यामुळे हा उपाय आपल्याला ह्या दिवशी नक्की करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, शुक्रवारी 11:30 वाजता अमावस्या लागणार आहे. त्याच्यानंतर पटकन नुसता भात, पांढरा भात न मीठ टाकता तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि 12 वाजायच्या आत भात शिजवून घ्या. नुसता भात शिजवायचा आहे आणि एका प्लेटमध्ये किंवा कागदावर काढून घ्या आणि तो तुम्हाला तुमच्या मुलांभोवती उतरून घ्यायचा आहे. म्हणजे काय, क्लॉकवाईज 5 वेळा तुम्हाला तो तुमच्या मुलांभोवती फिरवायचा आहे. बरोबर 12 वाजता तुम्हाला गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर तुम्ही तो जाऊन तुम्हाला ठेवायचा आहे. तो तुम्ही पक्ष्यांना ठेवून द्या आणि हा उपाय आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने नक्की करायचा आहे. ह्याने मुलांची चिडचिड असेल ती कमी होते, त्यांच्या
प्रगतीमध्ये काही अडथळे असतील तर ते मार्गी लागतात आणि त्यांचं रक्षण होतं. त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा उपाय आपल्याला न चुकता तुम्ही या दिवशी करायचाच आहे. तर ह्या पिठोरी अमावस्येला तुम्ही हा उपाय आणि 64 योगिनींची पूजा आणि आपल्या अपत्याला, भले मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्याला ओवाळायचं आहे. तुमची जर मुलं किंवा मुली जर बाहेरगावी राहत असतील तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा किंवा त्यांचा जर फोटो डोळ्यासमोर आणा आणि मग तुम्ही ओवाळून घ्या आणि अक्षता ज्या दिशेने ते राहत असतील त्या दिशेने तुम्ही वाहू शकता. तर असे हे उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी शुक्रवारी किंवा शनिवारी हे नक्की करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.